महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या पहिल्या बैठकीनंतर पुढच्या चर्चेला विलंब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी रवाना. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता. खाते वाटपाबद्दलच्या चर्चेत प्रगती नाही. काळजीवाहू सरकार असताना प्रशासनानं वक्फ बोर्ड निधीसंदर्भात काढलेला GR अयोग्य असल्यानं रद्द. नवं सरकार या संदर्भात चौकशी करणार. देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा महायुतीच्या सरकारला मिळावा असा शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह. शंभूराज देसाई. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अदानी आणि संभलमधल्या स्थितीच्या मुद्द्यावरून आजही विरोधकांचा गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित. संसदेतलं विरोधकांचं वर्तन चुकीचा पायंडा पाडणारं असल्याचं सांगत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडून नाराजी व्यक्त. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराकडे भारतीय उच्चायुक्तांचं बारकाईनं लक्ष. या नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी बांगलादेश सरकारची. S जयशंकर यांचं लोकसभेत निवेदन. राज्यात सोयाबीन खरेदीला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. नाफेडकडून होत असलेल्या सोयाबीन खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना, तर विद्याताई माडगुळकर स्मृती पुरस्कार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना जाहीर. आणि गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी इथं शिवशाही बसच्या अपघातात 11 जण ठार, 23 जण जखमी. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. केंद्राकडूनही मदत जाहीर.